शोक मोठे झाले, शोक त्याच्यावर डोळे नजर मोठी नजर म्हणतात त्याला. त्याची अशी नजर वरून पाहिली, मोठमोठ्या बिल्डिंग पाहिल्या. इथं आम्ही एक मजला सुद्धा कधी काढला नाही, त्याला पत्राला रिंग नाही म्हणून 20 वर्ष झालं पत्रा तसा आहे. अजिबात काय भेटणार नाही, कारण की तू सांग येर एकच आहे आपल्याला. सगळीकडे पाईपलाईन जिथली तर करायला कितीतरी 20-20 लाख रुपये घर ठेवलं, पण आधी का उत्पन्न येणारी जागा आपण आधी भरून काढली. आणि तू ती वावर इकून जायचं, मग आम्ही पाईपलाईन कोणाच्या वावरात घालायच्या, विहीर कशी वाटून घ्यायची. तू काय बोलतो राव? बरं एक तुझ्याकडून काय पैसे ऍडजस्ट होते का मला? पैसे 2.25 लाख रुपये तुझा आहे पगार. ते इथं पगार नाही, आम्ही कधी तरी मागितला नाही. धान्य आम्ही पुरवतोय, भाजीपाला कधी चाललो होतो तर आम्ही भाजीपाला इकडून देतोय. मी परत माघारी करीन. बरं 2 मिनिटं थांबा तुम्ही, मला एक थोडं महत्वाचं बोलायचंय. बोलू का मी जरा? तिला बोलू दे बोलला ना आता, तुझ्या बायकोला बोला, आम्ही काय लाडितो. बरं ये तू ये साईडला ये, 1 मिनिट ये. तिला आधी समजूत काढायची बहुतेक ती, मग ती सांगणार. ती राजेशाही थाटात सगळं निर्णय घेणार. म्हणजे आपलं नाही, तिच्या वोट नेऊ चालत आहे म्हणायचं. तुम्हाला सांगते ना, तिनेच त्याचे कान भरवलेले. हा मला तेच वाटत आहे, कारण ती काहीच बोलत नाही. ठरलेलं असणार त्यांचं काय असेल ते ऐकू, नाही तर मग बघू मग काय असेल. त्याच लिहि ऐकत नको बसू. तुझा बारका भाऊ गेलाय बायकोच्या हरी. हा ती बायको बी दिसती बारकी पण तशी नाही. तीच बघायचंय मला आता. थांब आल्यावर म्हणू दे काय म्हणते, काय बोलत आहेत कळत ना. अंग लाकडाचं डुसणी बोकडाची. ते काय म्हणतात बघितलं ना? हो बघितलं आता. एक तर ते म्हणतात जर विकायचं असलं तर आम्ही जेवढं शिकवलं तेवढा शिक्षणाचा खर्च दे. आणि बरोबर आहे ना दादाचं, पण ते वहिनीला शिकवायचं होतं लग्न झाल्यावर. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी वहिनीचं शिक्षण बंद केलं. सगळ्या गोष्टी मला पण समजल्यात आता. ते काय होतं, जर आता विकलं ना आपण ते विकाय जाईन, पण आपल्याला आपल्या हाती काहीच लागणार नाही. काय करू, लय विकण्यात आणि त्यात मजा नाही. जमीन आपल्याला पण गावाकडे पाहिजे, निम्याने निम आपल्याला भेटेन. आणि हे पण काही सोपं नाही. दादा ते लय कष्ट करतात. मग आपण एक काम करा, तुम्ही दादांकडून काय होतंय का बघा. दादाला मी म्हणलोय बघू, दादा जरी हा म्हणला तर ठीक आहे, नाही म्हणला तरी थोडंफार कुठून तरी काहीतरी ऍडजस्ट करून देईन आणि बाकीचं आपण EMI वर फ्लॅट घेऊ. चालेल मग आता, कारण की दुसरं काय ऑप्शनच नाही आपल्याकडे. आता गप्प बसण्यात फक्त मजा आहे, नाहीतर मग आपलं सगळं अंगलट येईल. हा कारण की काहीच भेटणार नाही. चला बघूया काय बोलतात. काय बोलत तू, काय बोलले असते ते? काय आता त्याने फुगून दिला असं काय बोलायचं अजून? आपल्यालाच कळायला पाहिजे. मग काय बरं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एक काम करा तुम्ही आता. काय 10-5 लाखाची काहीतरी थोडीफार मदत करा. मदत करा म्हणजे मी काय तुम्हाला मागत नाही, मी तुम्हाला माघार देणार ते. मग थोडंफार तुमचं थोडंफार माझं टाकून काहीतरी डाऊन पेमेंट 20 लाख भरून फ्लॅट घेऊ पुण्यात एखादा. ते आपलंच आहे ना. थोडं लेट ऊसाचं बिल आले वगैरे विचार करू. थांबू ना मग, तवर थांबतो. ऊसाचं बिल आलं की घेऊन टाकू. ते म्हणजे घेतोय म्हणजे आपलंच आहे ते शेवटी. अरे पण हे तू आरामात पण हे एवढं करायचं सांगू शकत होता. मी काय म्हणतोय माहितीये का, आता काय म्हणला फ्लॅट घ्यायचा आहे, चांगली गोष्ट आहे. पैसा घे पण योग्य ठिकाणी वापर.